सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे सॅटर्डे आणि मी खूप निवांत आहे. सो आजच्या दिवसाची सुरुवात मी करणार आहे चिया सीड्सनी, कारण डिलिव्हरीनंतर माझं वेट खूप वाढलं. सो मी आता ठरवलं की मी स्वतःकडे लक्ष देईल. सो त्यासाठी मी 1 ग्लास चिया सीड्स ज्या रात्रीच भिजवून ठेवल्या होत्या, नंतर त्यामध्ये मी टाकणार आहे अर्ध लिंबू. लिंबू खूपच चांगलं म्हणजे डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप हेल्पफुल असतं. सो तुम्हीसुद्धा ही ड्रिंक नक्की ट्राय करा, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा फॅटी ॲसिड्स आणि फायबर असतं. सो त्यामुळे म्हणजे खूप याचे बेनिफिट्स आहेत. त्यानंतर मला बनवायची होती मेथीची भाजी. सो सगळं साहित्य मी रेडी केलं आणि भाजी फोडणी दिली. अगदी साध्या पद्धतीने मी इथे ही भाजी फोडणी दिली. ह्यामध्ये फक्त मी हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1 टोमॅटो चिरून घातलेला आहे. तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला फार छान लागते. त्यातल्या त्यात तुम्हाला जर शेतात जायला मिळालं, तुम्ही शेतात जाऊन खा ही भाजी. खरंच म्हणजे ज्या ठिकाणी माणूस 1 भाकरी खातो त्या ठिकाणी तुम्ही 2 भाकरी खाल. इतकं छान असं रुचकर जेवण लागतं एकदम साध्या पद्धतीने. सो नंतर मला बनवायची होती इवासाठी खिचडी. सो इथे मी दाल खिचडी लावलेली आहे. त्यानंतर मला स्किन केअर रुटीनसुद्धा करायचं होतं. सो इथे मी D10 फेशियल क्लिन्झर चा फेस पॅक वापरते. तुम्हीसुद्धा हा फेस पॅक नक्कीच ट्राय करा, कारण आपल्याला पार्लरमध्ये जाऊन 400-500 रुपये घालण्यापेक्षा तुम्ही घरीच हा फेस पॅक लावा. आठवड्यातून एकदा लावला तरी सफिशियंट आहे. तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट मिळेल. त्यानंतर मला करायच्या होत्या भाकरी. सो मी इथे पीठ घेतलेलं आहे. छान 2 भाकरी करून घेतलेल्या आहेत, एक माझी आणि एक माझ्या इवाच्या डॅडींची. आणि भाकरी झाल्यानंतर इथे मी वाढून घेतलेलं आहे. सो बघा माझ्या जेवणाची प्लेट. म्हणजे सकाळचं अन्न खूप म्हणजे असं म्हणतात ना की भरवून पोट भरवून खा, एकदम राजा महाराजासारखं. सो मी सुद्धा तेच फॉलो करते. सो जेवणामध्ये एकदम पोट भरून झाल्यानंतर थोडंसं इवासुद्धा झोपेतून उठली होती, तिला आंघोळ वगैरे घालून म्हटलं की चला तिच्यासोबत थोडंसं खेळावं आणि गप्पा माराव्यात, कारण मला नंतर ऑफिस आहे. सो इथे मी इवासोबत खेळत आहे आणि ती बघा तिचं कॉन्व्हर्सेशन. अशुमन अशुमन अशु बस, इकडं उजेड येते. अशु बस, हां इकडून बस, ये इथं बस बेटा. अशुमन अशुमन अशु बस, इकडं उजेड येते. अशु बस, हां इकडून बस, ये इथं बस बेटा. मला सांग, तुला काय मम्मा 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 म्हण. मम्मा आंघोळ केली? मम्मा आई आ म्हणते ग माझी पिल्लू. मम्मा. इवा कुणाचं नाव आहे? हे बघ झंडूबामची बॉटल आहे. इवा नाव कुणाचं आहे बेटा?